माढा लोकसभेचा सस्पेन्स आजही कायम राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण जर बघितलं तर माढ्यामध्ये निंबाळकरांनी काय कामं केली काय नाही हे देखील काही तरुण सांगतात। तर काही जणांनी विरोध केलाय की कामच काही माढ्यामध्ये झालेली नाहीत असा देखील विरोध केलाय। दोन्ही कार्यकर्ते आता आपल्याबरोबर काय सांगताल, काय तुमची मागणी? माढा लोकसभेत खरं तर बघायला गेलं तर या एका वर्षातच रणजित नाईक निंबाळकर यांनी प्रचाराची धुरा घेतली आणि माढ्यात पूर्णपणे भाजपचंच काम झालं असं दाखवण्याचा जो काय केविल आणि प्रयत्न केला तर तो इथल्या माढा लोकसभेतल्या युवकांकडून विशेषतः ह्या अशा ढोंगीपणाला आमचा विरोध आहे। आणि येत्या काळात माढा लोकसभेचा विकास पहिला ही महाविकास आघाडीनं केला होता आणि भविष्यात ही महाविकास आघाडीच या माढा लोकसभेचा कायापालट करेल एवढंच मला नक्की वाटतं। परंतु धैर्यशील मोहिते पाटील कुठलाही अजून निर्णय घेत नाहीत, काय सांगतात ते? नाही, आमच्या सर्व माढाकरांची एकच इच्छा आहे की भैयासाहेबांनी तुतारी घ्यावं। आम्ही सर्व माढ्यातले युवक भैयासाहेबांची तुतारी नक्कीच वाजवायसाठी प्रयत्नशील राहू। तुम्ही काय सांगताल, काय कामं केलीत खरं तर निंबाळकरांनी? ह्याने आरोप केला की काहीच कामं नाही आहेत, काय नाही। माढा मतदारसंघात सन्माननीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांनी जो 60 वर्षात काम झालं नाही ते काम रणजितसिंह निंबाळकर यांनी करून दाखवलेलं आहे। युवकांच्या हाताला काम मिळेल असं काम इथं केलेलं आहे त्यांनी। जे 60 वर्षात इथले लोणंद पंढरपूर रेल्वे मार्ग असेल किंवा इथं MIDC आणण्यापासून त्याच्यावर आवाज उठवण्याचं काम असेल, आजपर्यंत यांनी उपमुख्यमंत्री झाले, सगळ्या प्रकारची पदं भोगली, पण या माळशिरस तालुक्यात कुठलाही प्रकारचा रोजगार इथं उपलब्ध झालेला नाही। आणि अकलूजची परिस्थिती जर पाहिली तर फार बिकट आहे। सत्ता ह्यांची सगळे ह्यांचे, पण अकलूजमधील रोजगार कुठल्याही प्रकारचा उपलब्ध नाही। खासदार जसे इथं निवडून आलेत त्या पद्धतीने त्यांनी जे काम केले ते काम वाकण्याजोगं आहे। विरोधाला विरोध करायचा आणि नावं ठेवायची, ढोंगीपणा हा कुणाचा असतो? जे काम करत नाही। खासदाराने आजपर्यंत एक सुद्धा टिप्पणी केलेली नाही। तुम्ही बघा, त्यांनी मोहिते पाटलावर कुठल्याही प्रकारची टिप्पणी केली नाही। त्यांचं काम बोलतंय, ते बोलत नाहीत, त्यांचं काम बोलतंय। खासदार एक नंबर माणूस आहे, भविष्यात 3 लाखाच्या फरकाने खासदार इथं निवडून येतील। यांनी सांगितलं की खासदार एक नंबर माणूस आहे, विकास कामं केलेत। मात्र कृष्णा भीमा स्थिरीकरण जी योजना आहे ती पहिले कोणी आणली होती? कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना विजयदादांनी आणली, पहिल्यापासूनच विजयदादांनी आणली। त्याचं फक्त श्रेय घेण्याचा प्रयत्न निंबाळकरांनी ते पण आता इलेक्शन लागल्यामुळे केले। आणि तुम्ही जर आज बातमी बघितली असेल तर जे काय 7, 8, 10 खासदार आहेत, नापास खासदार, त्याच्यामध्ये निंबाळकराचा नंबर लागतोय। सगळ्यात कमी निधी खर्चणाऱ्या खासदारांच्या यादीमध्ये निंबाळकराचा नंबर आहे। आता फक्त इलेक्शन लागल्यामुळं निंबाळकराचं चालू आहे विकासाच्या बाता, फक्त बाकी सुद्धा काही नाही। काय तुम्हाला कोण अपेक्षित आहे माझ्याकडून? इथून फक्त धैर्यशील भैया मोहिते पाटील एकच 100%। टॉप 10 मध्ये खरं तर नाव आहे खासदारांचं। आपण विरोधक काय म्हणतात ऐकलं असेल की ते नापासांच्या यादीत, तुम्ही कसं बघता याच्याकडे? आम्ही फक्त कमळ चिन्ह बघणार, पुढं उमेदवार कोण कसा ना। हां, मोहिते पाटलांना जरी पुन्हा भाजप करणं जायचं ठरलं? नाही, आम्ही भाजप कमळ फक्त। भाजप काय निंबाळकरांनी काय काम केलं? चांगलं काम आहे निंबाळकरांचं, चांगलं काम। चांगलं। तुम्ही काय सांगताल? नमस्कार। खासदार साहेबांनी युवकांसाठी भरपूर रोजगार योजना दिलेल्या आहेत। आम्ही 2012 पासून भाजपची सोबत आहोत, भाजपसाठी काम करत आहोत। तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय जे काय असेल ते आम्ही फक्त भाजपला पाठिंबा म्हणून देणार मत। निंबाळकर म्हणून नाही, माणूस बघून नाही देणार आम्ही पक्ष बघून मत देणार। पक्ष बघून मत देणार। ओके। आपण बघितलं असेल की दोन्हीकडून संमिश्र प्रतिक्रिया आता आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। पण काही लोकांनी पक्ष बघून मतदान करणार, तर काहींनी धैर्यशील मोहिते पाटलांनी तुतारी चिन्ह घ्यावा असं देखील काही तरुणांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। अकलूजहून कॅमेरामॅन विनोद सह मी रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।